चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे. बघा, आपण इतिहासाची एक सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षाला काय काय होत आहे ते आपण चालू केलेलं आहे. काँग्रेसच्या स्थापनेपासून 1885 पासून आपण चालू केलेलं आहे मित्रांनो. कुठपासून चालू केलेलं आहे? 1885 पासून आपण सुरुवात केलेली आहे. प्रत्येक वर्षी काय काय घडत आहे इयर वाईज, प्रत्येक वर्षानुसार 1885 पासून आपण सुरुवात केलेली आहे. परत एकदा मागचा क्विक रिव्हिजन करूया. तर डायरेक्टली 1950 पर्यंत ज्यावेळेस काँग्रेसचं अधिवेशन आमच्या नाशिक या शहरामध्ये भरेल, 1950 पर्यंत भारत स्वातंत्र्य होईपर्यंत, तोपर्यंत आपल्याला काय करायची, सुरुवात करायची. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये 2 वर्ष कंप्लीट केलेली आहेत. 1885 ज्या वर्षी काँग्रेसची स्थापना झाली आणि 1886 या वर्षी काय काय घडलं, कसं घडलं, आपण मागच्या लेक्चरमध्ये काय केलं मित्रांनो, डिस्कशन केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला 87 पासून पुढे 1887 पासून काय करायची, सुरुवात करायची आहे. तुमच्याकडे प्रत्येक वर्षाच्या नोट्स व्यवस्थित पाहिजे. मग काँग्रेसची स्थापना आपण 1885 मध्ये केलेली होती. हे सर्व आपण डिस्कस केलेलं होतं, डिटेल डिस्कस केलेलं होतं. 1886 मध्ये, 1885 सालामध्ये 86 सालामध्ये काय काय झालेलं आहे ते सर्व आपण काय केलेलं होतं, डिस्कशन केलेलं होतं. ठीक आहे मित्रांनो, आता आपल्याला 1886 मध्ये 87 पासून सुरुवात करायची. 1887 पासून काय करायची मित्रांनो, सुरुवात करायची. ठीक आहे, एक सेकंद द्या मला फक्त. 1886 साल पण आपण डिस्कस केलं, हे वर्ष आपलं बघून झालेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, चला आता 1887 मध्ये आपण जाणार आहोत. पुढे जाणार आहोत मित्रांनो, नाव टाकायचंय 1887. कोणतं वर्ष डिस्कस करायचंय? 1887. इयर वाईज अभ्यास करा, तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये त्याची एक लिंक सापडेल की कोणती गोष्ट कुठे घडली. या गोष्टी समजण्यासाठी प्रत्येक वर्षाच्या अनुसार तुमच्या नोट्स तुमच्याकडे काय असल्या पाहिजे मित्रांनो, रेडी असल्या पाहिजे. मग 1887 साल घेऊया मित्रांनो आपण. 1887 साल घेऊया. 1887 काँग्रेसचं जे अधिवेशन होतं ते मद्रास या ठिकाणी भरलंय मित्रांनो. कुठं भरलंय? मद्रास या ठिकाणी भरलं. आणि बद्रुद्दीन तय्यबजी हे काँग्रेसचे काय होते, अध्यक्ष होते. 19 मुंबईचे प्रसिद्ध वकील. आपण काँग्रेसच्या स्थापनेमध्ये एक रूल बघितला होता. काँग्रेसची स्थापना मध्ये एक रूल बघितला होता, अधिवेशन ज्या राज्यात असेल किंवा ज्या प्रांतात असेल, अध्यक्ष त्या प्रांताचा नसावा. पहिले 2 प्रांत बघितले आपण, पहिलं मुंबईला, दुसरं कलकत्त्याला. बरोबर आहे, मुंबईला माणूस कलकत्त्याहून बोलवला, कलकत्त्याला अधिवेशन झालं, दादाभाई नौरोजी मुंबईहून गेले. क्लिअर आहे. मग तिसरं जे अधिवेशन घडलं मित्रांनो मद्रासमध्ये घडलं. बद्रुद्दीन तय्यबजी हे काँग्रेसचे काय होते, अध्यक्ष होते. बघा, पूर्वीपासून काँग्रेस हुशार आहे. हुशार आहे. तर काँग्रेसला विरोध करणारा महत्वाचं नाव होतं सर सय्यद अहमद खान. काँग्रेसला विरोध करणारं महत्वाचं नाव कोण होतं? सर सय्यद अहमद खान. ठीक आहे, आता बघा, अहमद खान. तर हे काँग्रेसला याने काय केला होता, विरोध केला होता. ठीक आहे, आता म्हणून काट्याने काटा काढावा म्हणून एका मुसलमानाने विरोध केला, म्हणून दुसरा अध्यक्षपद सुद्धा मुसलमानाला देऊन टाकावं, जेणेकरून काँग्रेसमध्ये पहिल्यापासून या रणनीतीवर काय केलं जातं, काम केलं जातं. मग काँग्रेसचे जे पहिले मुस्लिम अध्यक्ष आहेत कोण आहेत? बद्रुद्दीन तय्यबजी. पहिले आपण बघितलेत, बरोबर आहे, उमेशचंद्र बॅनर्जी. दुसरे दादाभाई नौरोजी. तिसरे कोण आहेत? बद्रुद्दीन तय्यबजी. ठीक आहे, आता बघा, आता ही एक महत्वाचं आहे, ही एक कन्सेप्ट महत्वाची आहे. पहिलं अध्यक्षपद हे ख्रिस्ती, म्हणजे बद्रुद्दीन पहिले कोण आहेत? उमेशचंद्र बॅनर्जी हिंदू नाहीत. उमेशचंद्र बॅनर्जींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे. उमेशचंद्र बॅनर्जींनी काय स्वीकारला होता? ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. दुसरे पारशी आहेत दादाभाई नौरोजी, दुसरे काँग्रेसचे अध्यक्ष पारशी आहेत, हे पण आपण डिस्कस केलं. तिसरे हे मुस्लिम आहेत. तिसरे बद्रुद्दीन तय्यबजी हे काय आहेत? मुस्लिम आहेत. म्हणजेच पहिले काँग्रेसचे अध्यक्षपद ही अल्पसंख्याकांना दिली जात होती. काँग्रेसचे अध्यक्षपद कोणाला दिली जात होती मित्रांनो? अल्पसंख्याकांना काय केली जात होती, दिली जात होती. ठीक आहे मित्रांनो, चला मग आता तिसऱ्या काँग्रेसचे 3 अध्यक्षपद लिहिलेत बघा. त्याच्यानंतर कारण समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचं काम काँग्रेस करत होती, म्हणून समाजातील सर्व जातीला काँग्रेस काय देत होती, अध्यक्षपदाचं प्रतिनिधित्व देत होती, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आता तिसरं जे काँग्रेस अधिवेशन झालं मद्रासमध्ये, त्याच्यामध्ये 607 लोक उपस्थित होते. आकडा महत्वाचा नाहीये. आणि 81 मुस्लिम प्रतिनिधींनी यामध्ये काय घेतला होता, भाग घेतला होता. हा आकडा सुद्धा आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा नाहीये. ठीक आहे, अध्यक्षपद महत्वाचे आणि कुठे घडलं हे महत्वाचं आहे. आता 1887 मध्ये काय घडलं बघा. आता काँग्रेसमध्ये 2 प्रकारच्या विचारसरणी उदयास आल्या. कन्सेप्ट डोक्यात टाका मित्रांनो, खूप आयएमपी. काँग्रेसमध्ये 2 विचारसरणी उदयास आल्या. एक विचारसरणी म्हणत होती आपण सामाजिक सुधारणा करूया. एक लोक काय म्हणत होते, सामाजिक सुधारणा करूया, म्हणजे त्या काळामध्ये विधवा विवाहावर काम करूया. ठीक आहे, बालविवाह बंद करूया, अशा गोष्टी करायचा म्हणत होते. ठीक आहे, सामाजिक सुधारणा करूया. आणि एक गट होता तो म्हणायचा सामाजिक सुधारणा करायच्या नाहीत. सामाजिक सुधारणा काय करायच्या नाहीत,
करायच्या नाहीत असा गट होता. जर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं नाव दादाभाई नौरोजींचं होतं. तुम्ही म्हणाल सर असं तर होणार नाही, तुम्ही चुकीचं सांगताय. दादाभाई नौरोजींनी कधीच सामाजिक सुधारणाला विरोध केला नाही, हे खरंय मित्रांनो. पण सामाजिक सुधारणा काँग्रेसमध्ये करायच्या नाहीत असं कोणाचं म्हणणं होतं? दादाभाई नौरोजींचं म्हणणं होतं. कारण की सध्या जर आपण सामाजिक सुधारणा करायला गेलो तर कुठला तरी वर्ग काय होईल? नाराज होईल आणि काँग्रेसपासून तो दूर जाईल. आणि सध्याची परिस्थिती अशी नाही आहे की आपल्यापासून कुठलाही वर्ग काय गेला पाहिजे? दूर गेला पाहिजे. कुठलाही वर्ग आपल्यापासून काय नाही गेला पाहिजे मित्रांनो? दूर गेला पाहिजे नाही असं दादाभाई नौरोजींचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी म्हटले की सामाजिक सुधारणा करायच्या नाहीत. काय नाही करायच्या मित्रांनो? सामाजिक सुधारणा करायच्या नाहीत असं दादाभाई नौरोजींनी काँग्रेसच्या एका गटात सांगितलं. आणि ज्यांना सामाजिक सुधारणा करायच्या होत्या त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण नाव होतं. कथनी आणि करणीमध्ये फरक असलेला माणूस म्हणजेच रानडे. ठीक आहे, रानडेंचं आयुष्यभर म्हणणं होतं बालविवाह झाला पाहिजे. स्वतःच्या बहिणीचा बालविवाह नाही करून दिला. त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी स्वतः बालविवाह केला होता, म्हणजे दुसरी पत्नी. त्यांनी सांगितलं विधवा विवाह झाला पाहिजे. त्यांच्या बहिणीचा विधवा त्यांनी करून दिला नाही. असो, पण महत्वाचं काय मित्रांनो? रानडेंनी काय म्हटलं होतं? सामाजिक सुधारणा करूया. रानडेंनी काय म्हटलं होतं? सामाजिक सुधारणा करूया. मग जसं काही काँग्रेसचं अधिवेशन संपायचं, काँग्रेसच्या अधिवेशन संपलं की त्याच मंडपात काँग्रेसचं काय भरायचं मित्रांनो? सामाजिक अधिवेशन. काँग्रेसचं काय भरायचं? सामाजिक अधिवेशन. काँग्रेसचे कार्यकर्ते निघून जायचे आणि कोण भरायचं? सामाजिक अधिवेशन भरायचं. काँग्रेसचं काय भरायचं? सामाजिक अधिवेशन. मग ही कन्सेप्ट डोक्यात टाका. 1887 पासून काँग्रेसच्या सामाजिक अधिवेशनाला काय झाली? सुरुवात झाली. 1887 पासून ते 1895 पर्यंत चालली. कुठपर्यंत चालली मित्रांनो? 1895 पर्यंत चालली. आपण पुढे शिकणार आहोत. 1895चं काँग्रेसचं अधिवेशन पुण्यात भरलं होतं मित्रांनो. काँग्रेसचं अधिवेशन कुठे भरलं होतं? पुण्यामध्ये. आणि तुम्हाला माहित असेल पूर्वीपासून पुण्यामध्ये एक म्हणजे ब्राह्मण वर्चस्व राहिलेलं आहे. पुरोगामी ते थोडस विचार मान्य करत नाही. आणि टिळकांचे जे खास समर्थक होते, टिळकांच्या समर्थकांनी रानडेंना धमकी दिली होती. जर काँग्रेसचं अधिवेशन भराल तर मंडप जाळून टाकू. कोणतं अधिवेशन भराल? तर सामाजिक सुधारणा. कारण की टिळक सामाजिक सुधारण्याच्या मूडमध्ये नव्हते. त्यांच्यासाठी राष्ट्रप्रथम होतं. त्यांच्यासाठी काय प्रथम होतं मित्रांनो? राष्ट्रप्रथम होतं. म्हणून काँग्रेसचं सामाजिक अधिवेशन त्याच मंडपात भरायचं. केव्हापासून? 1887 पासून ते 1895 पर्यंत. क्लिअर आहे मित्रांनो? 1887 पासून ते 1895 पर्यंत काँग्रेसचं सामाजिक अधिवेशन भरायचं. आणि हे सामाजिक अधिवेशन कोणी भरवलं मित्रांनो? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी भरलं. ठीक आहे, क्लिअर आहे? भारतातील सामाजिक प्रश्नांचे महत्व लक्षात घेऊन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी भारताच्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेची काय केली? स्थापना केली 1887 पासून. त्याच मंडपात भरायचं. काँग्रेसचं अधिवेशन संपलं की त्याच मंडपात काँग्रेसचं कुठलं अधिवेशन भरायचं? सामाजिक अधिवेशन भरायचं. क्लिअर आहे? 1887 ही लाईन आयएमपी आहे मित्रांनो. एक्झामच्या दृष्टिकोनातून आयएमपी आहे, काँग्रेसचं सामाजिक अधिवेशन. ठीक आहे, आता बघा मग आता या सामाजिक अधिवेशनात पुढे महिला सुद्धा भाग घेतील. आतापर्यंत कुठल्याही महिलेने काँग्रेसमध्ये भाग घेतला नाही. आतापर्यंत काँग्रेसमध्ये जे काही सदस्य होती ती सर्व पुरुष होते मित्रांनो. 1887च्या सालामध्ये आपण डिस्कस करूया मित्रांनो. आणि हा डाटा फॅक्च्युअल डाटा आयएमपी आहे एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. मग काँग्रेसची सामाजिक परिषदाची सुरुवात सामाजिक परिषद वरती हेडिंग टाकून येणार आहोत आपण. सामाजिक परिषद कोणी सुरुवात केली मित्रांनो? रानडेंनी. बरोबर आहे? महादेव गोविंद रानडेंनी. बरोबर आहे? मात्र या सामाजिक परिषदेचे महासचिव स्वतः रानडे होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे काय होते? महासचिव होते. अध्यक्ष या सामाजिक परिषदेचे कोण होते? बाळासाहेब पटवर्धन होते. अध्यक्ष कोण होते मित्रांनो? बाळासाहेब पटवर्धन होते. आणि चिटणीस कोण होते? रघुनाथराव. हे काय होते? सरचिटणीस होते मित्रांनो. आणि भारताच्या सामाजिक कार्यात महाराष्ट्रात सुरू केलेली एक महत्वाची चळवळ होती. हे 3 नावं एक्झामच्या दृष्टिकोनातून आयएमपी आहेत. फॅक्च्युअल डाटा जोड्या लावण्यासाठी विचारलं जातं सामाजिक परिषदेचे. ठीक आहे मित्रांनो, चला चालायचं. सामाजिक परिषद 1887 ते 1895 या काळामध्ये काँग्रेसचं अधिवेशन संपलं की त्याच मंडपात काय व्हायची? सुरुवात व्हायची. क्लिअर आहे? काही डाऊट नाही? काही शंका, काही डाऊट असतील तर मला तुम्ही कॉल करू शकतात, कमेंट करू शकतात मित्रांनो. चला पुढे जाऊया. बघा मग काँग्रेसचं सामाजिक परिषद झालं. आणि बघा हे थोडंसं फॅक्च्युअल डाटा आपण पाठ करून घेऊ. थोडासा पाठ करण्यापेक्षा त्याच्यावर काम करू मित्रांनो. या परिषदेमध्ये रानडेंनी सर्वप्रथम प्राचीन काळी बालविवाह, केशवपन म्हणजेच विधवांचा केस काढण्याची प्रथा, बरोबर आहे, विधवा विवाह अमान्यता अशा पद्धती नसून बालविवाहाला पुष्टी देणारे शास्त्र नंतरच्या काळात जोडली गेली असं दाखवून दिलं. म्हणजे सांगितलं की प्राचीन काळामध्ये बालविवाह होतच नव्हता, विधवा विवाह होत होता, त्याच्यानंतर केशवपन होत नव्हतं. तर ह्या प्राचीन काळामध्ये होत नव्हतं, नंतरून आलेल्या ह्या जुन्या परंपरा आहेत. ठीक आहे मित्रांनो. आणि 1895 पर्यंत
लाईन महत्वाची मित्रांनो, 1895 पर्यंत काँग्रेसचं अधिवेशन संपल्यानंतर त्या स्थळावर दुसऱ्या दिवशी सामाजिक परिषद भरवण्याची परंपरा सुरू राहिली. जोपर्यंत काँग्रेसचं अधिवेशन कुठं भरत नाही, 1895 ला कुठं भरत नाही, पुण्यामध्ये भरत नाही, आणि पुण्यामध्ये टिळक आणि त्यांच्या सहकार्यांनी या सामाजिक परिषदेला काय करत नाही, विरोध करत नाही तोपर्यंत. क्लिअर आहे? 1887 ते 1895, 1887 ते 1895 क्लिअर आहे? काही डाऊट, काही शंका नसेल, काही डाऊट, काही शंका असेल तर मला तुम्ही सांगू शकता. क्लिअर आहे? आपण प्रत्येक वर्षावाईज करत आहोत. कोणत्या वर्षी काय काय झालं, कोणत्या वर्षी काय काय झालं. आपण आहोत मित्रांनो 1887 मध्ये. कोणत्या वर्षी आहोत? 1887 मध्ये. पुढच्या 8 दिवसामध्ये आपल्याला 1950 पर्यंत जायचे. IMP डाटा खूप महत्वाचा असेल. इयर वाईज आपण काय करत आहोत, कव्हर करत आहोत. ठीक आहे, चला पुढे जाऊया मित्रांनो. बघा 1885 मध्ये, त्याच्यानंतर इतर महत्वाचं काय आहे, आता तुम्हाला माहिती असेल आपण 1885 मध्ये एक गोष्ट शिकलो होतो. ज्यावेळेस भारताचा गव्हर्नर, ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली, भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड डफरिन होता. मुंबईचा गव्हर्नर कोण होता? लॉर्ड रे होता. हे 1885 चा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कव्हर करू शकता. हा जो डफरिन होता, त्याची जी बायको होती तिला म्हणतात लेडी डफरिन. ठीक आहे, डफरिनच्या पत्नीने, लॉर्ड डफरिन भारताचा गव्हर्नर जनरल होता किंवा व्हायसराय म्हणा, तो भाग नंतरचा शिकूया आपण. व्हायसराय काय, गव्हर्नर जनरल काय. तर डफरिनच्या पत्नीने भारताच्या स्त्रियांच्या आरोग्यासाठी लेडी डफरिन नावाचा काय केला होता, फंड स्थापन केलेला होता. ठीक आहे, हा लेडी डफरिन नावाचा फंड कशासाठी आहे? लेडी डफरिन फंडा संदर्भात खालील योग्य विधान सांगा. डफरिनच्या पत्नीने सुरू केला स्त्रियांच्या शिक्षणासाठी. इथं फसवलं जाईल, स्त्रियांच्या शिक्षणासाठी नाही, कशासाठी मित्रांनो? स्त्रियांच्या आरोग्यासाठी हा फंड काय केला होता, चालू केलेला होता. क्लिअर आहे? त्याच्यानंतर बघा एक महत्वाचा हा एक डाटा 87 मध्ये सुरू झाला, आणि इम्पिरियल सर्व्हिस ऑफ ट्रूप या योजनेअंतर्गत, इम्पिरियल सर्व्हिस ऑफ ट्रूप, ठीक आहे, एक IMP लाईन, इम्पिरियल सर्व्हिसेस ऑफ ट्रूप या योजनेअंतर्गत संस्थानिकांना स्वतःचं सैन्य ठेवण्याची परवानगी मिळाली. आता संस्थानिक म्हणजे काय? भारतामध्ये 552 राज्य होते. इंग्रजांच्या काळात किती राज्य होते? 552 राज्य होते. म्हणजे जसं की शाहू महाराज तुम्ही ऐकलं असेल नाव, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड ऐकलं असेल नाव, बरोबर आहे. किंवा तुम्ही अजून जर आपलं सांगितलं तर याचे पंजोबा, सैफ अली खानचे पंजोबा, पडोतीचे नवाब, अशा अनेक राज्ये भारतामध्ये होती. जवळजवळ 552 राज्य होती, आणि प्रत्येक राज्याला स्वतःचं थोडंसं सैनिक ठेवण्याचा अधिकार या सर्व्हिसनुसार, या योजनेनुसार मिळाला. कोणत्या योजनेनुसार मित्रांनो? इम्पिरियल सर्व्हिस ऑफ ट्रूप. इम्पिरियल सर्व्हिस ऑफ ट्रूप या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्याला स्वतः थोडस सैनिक ठेवण्याचा अधिकार मिळाला, जेणेकरून त्या राज्याची काय केली जाईल? सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाईल. क्लिअर आहे इथपर्यंत? मग शाहू महाराजांकडे पण स्वतःचं सैनिक होतं. आपण पुढे जेव्हा शाहू महाराजांबद्दल शिकणार आहोत त्यावेळेस आपण पुढे अजून शिकणार आहोत की शाहू महाराजांनी इंग्रजांना मदत केली होती. शाहू महाराजांनी पहिल्या युद्धामध्ये इंग्रजांना पैसे पण दिले होते आणि आपलं काही सैनिक पण पाठवलेलं होतं. ठीक आहे, मात्र जास्त सैनिक ठेवता येत नव्हतं, जेणेकरून तो राजा इंग्रजांना चॅलेंज करू शकेल, असं काही शक्य नव्हतं. राजाने, जे भारतात 552 राजे होते जवळजवळ, त्या राजांनी स्वतःचं सैनिक का ठेवायचं? फक्त स्वतःच्या सेल्फ डिफेन्स साठी ठेवायचं. इतकंही सैनिक 50,000 लाख सैनिक नाही उभं करायचं, जेणेकरून ते सैनिक इंग्रजांवर अटॅक करेल आणि इंग्रजांची सत्ता संपुष्टात येईल. इतकं सैनिक ठेवण्याची अथॉरिटी या राजांना नव्हती. क्लिअर आहे मित्रांनो? चला आता पुढचा एक डाटा आहे, तो थोडासा एक्झामच्या दृष्टिकोनातून IMP आहे, लक्षात ठेवणार आहात. ठीक आहे, J.R. लिचन हा नीच होता. ठीक आहे, लिचन लीच तुम्ही कसंही म्हणा त्याचा. तर हा लिचन जो होता याने काय म्हटलं होतं? राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश म्हणजेच भारत, असा त्याने उल्लेख केलेला होता. भारताचा उल्लेख कसा केला होता मित्रांनो? लीचने. नीच म्हणा त्याला, मी म्हणतो माझ्या भाषेत त्याला नीचच म्हणतो. राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश म्हणजे त्या देशामध्ये एक भारत हा कन्सेप्टच होऊ शकत नाही, जिथे लोक जातीने भांडतात, धर्माने भांडतात, पंथाने भांडतात, भाषेने भांडतात, इव्हन गल्ली गल्लीत पण भांडण करतात. ठीक आहे, त्या देशामध्ये एक देश होऊ शकत नाही, असं कोणाचं म्हणणं होतं? या लीचचं म्हणणं होतं. ठीक आहे, चला हा एक लाईन स्टेटमेंट कोटेशन लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हा एक भाऊ होता जॉन ट्रॅची कमिशन पण आलं होतं पुढे, आपण ते पण शिकणार आहोत. ट्रॅची कमिशन पण आलं होतं पुढे, पण ट्रॅची आप्पा काय म्हणून गेला ही नाव लक्षात ठेवाय. जॉन ट्रॅची काय म्हणून घेतला? भारतासंबंधित सर्वप्रथम आणि सर्वात आवश्यक जाणून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारत अस्तित्वात नाही, कधीही नव्हता आणि कधीही होणार नाही, एक राष्ट्र म्हणून बनणार नाही, असं कोणाचं म्हणणं होतं? ट्रॅची आप्पाचं म्हणणं होतं. आज जिवंत राहिला असं त्याचे पोरं सुरं जर असतील तर त्याला म्हणा इंग्लंडहून एकदा भारतात येऊन पाहून जाय भारताची प्रगती. त्याचं म्हणणं काय होतं? भारत कधी अस्तित्वात नव्हता, नसेल आणि राहणार सुद्धा नाही, असं कोणाचं म्हणणं होतं? ट्रॅचीचं म्हणणं होतं. ठीक आहे, त्याचे जर नातू पंतू कोणी असेल इंग्लंडला तर त्यांना आपण एकदा बघून घेऊ, बोलून घेऊ आणि त्याला आपला भारत काय करू? दाखवून देऊ. ठीक आहे, चला
ही दोन स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. 1887 सालामध्ये आहोत मित्रांनो आपण. त्याच्यानंतर याच वर्षी सरकारने काँग्रेसवर टीकेचं आघात सुरू केलं. ठीक आहे. आता बघा मित्रांनो काय महत्वाचं आहे, कारण की पहिल्या 2 वर्षी काँग्रेसची स्थापना ॲलन ह्युमने केली. काँग्रेसची स्थापना ॲलन ह्युमने केली. ठीक आहे. ॲलन ह्युमने सेफ्टी वॉल सिद्धांत दिला होता. ठीक आहे. तो आपण नंतर करणार आहोत, सेफ्टी वॉल थेअरी. ठीक आहे. ॲलन ह्युमचं काय म्हणणं होतं, पहिले काँग्रेसची स्थापना जरी ॲलन ह्युमने केली तर पहिले सपोर्ट केला. इंग्रजांनी काय केला, काँग्रेसला काय केला, सपोर्ट केला. मात्र काँग्रेस जशी जशी मोठी होत होती तसं त्यांनी विरोध करायला काय केली, सुरुवात केली. मग 2च वर्ष सपोर्ट केला. 1885 पासून तर 1886 पर्यंत या 2 वर्षी सपोर्ट केला. 87 नंतर काय करायला सुरुवात केली, विरोध करायला. इंग्रजांनी काँग्रेसला विरोध करायला काय केली, सुरुवात केली. याची पीडीएफ मी टाकून देईल. जे एक्स्ट्रा लिहून देतोय तेवढंच तुम्ही काय करायचंय, लिहून घ्यायचंय. ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये याची पीडीएफ मी टाकून देईल. ठीक आहे. चला मग याच वर्षी सरकारने काँग्रेसवर टीकेचा आघात काय केलं, सुरू केलं. केल्यानंतर ह्यूम यांनी इंग्लंडमध्ये अँटी कॉर्न लॉ लीग नावाची संघटनेच्या धर्तीवर लोकमत जागृत करण्याचं काम सुद्धा सुरू केलेलं होतं. ठीक आहे. ही अँटी कॉर्न लॉ लीग हे लक्षात ठेवा. क्लिअर आहे. चला पुढे जाऊया. प्रत्येक वर्षी काय काय होत आहे ते बघत आहोत. आता 1887 संपलं. 1887 संपलं. ठीक आहे मित्रांनो, 1887 संपलं. आता नाव टाकायचे 1888. 1888 मध्ये काय काय झालं ते डिस्कस करणार आहोत आपण. 1888 मध्ये काय काय झालं ते काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. आता काँग्रेसचं 1888 मध्ये जे अधिवेशन झालं होतं ते भरलं होतं मित्रांनो अलाहाबाद. कुठं भरलं होतं, अलाहाबाद. पंडित नेहरूंच्या गावाला. ठीक आहे, मोतीलाल नेहरूंच्या गावाला. ठीक आहे, अलाहाबाद. आणि काँग्रेसचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल. कोण होते मित्रांनो, जॉर्ज यूल. IMPA पहिला इंग्रज व्यक्ती जो काँग्रेसचा अध्यक्ष झाला. ठीक आहे मित्रांनो, पहिला इंग्रज व्यक्ती जो काँग्रेसचा काय झाला, अध्यक्ष झाला. काँग्रेसच्या स्थापनेमध्ये 3 इंग्रज व्यक्ती होते. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये 1885 ला ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली, आठवतं, ज्यावेळेस काँग्रेसची काय झाली, स्थापना झाली, त्यावेळेस 3 लोक उपस्थित होते. एक म्हणजे ज्याने ॲलन ह्यूम, ज्याने काँग्रेसची स्थापना केलेली आहे, सचिव पण होता ॲलन अप्पा ह्यूम, बरोबर आहे, ॲलन ह्यूम. दुसरा हा कोण होता, जॉर्ज यूले पण होता. आणि दुसरा वेडनबर्न. कोण होता, वेडनबर्न. ठीक आहे, वेडनबर्न. ही 3 लोक काँग्रेसमध्ये उपस्थित होती. ही 2 पुढे काँग्रेसचे अध्यक्ष झालेली आहेत. हा कधीही काँग्रेसचा अध्यक्ष झाला नाही, ॲलन ह्यूम. क्लिअर आहे. मग काँग्रेसचा पहिला इंग्रज व्यक्ती जो काँग्रेसचा काय झाला, अध्यक्ष झाला. कोण नाव आहे त्याचं, जॉर्ज यूले. कोण आहे मित्रांनो, जॉर्ज यूल नाही, जॉर्ज यूले नाव आहे त्याचं. ठीक आहे, जॉर्ज यूले. काँग्रेसचा पहिला इंग्रज व्यक्ती काय झाला, अध्यक्ष झाला. 1888 मध्ये आहोत आपण मित्रांनो. कुठं आहोत, 1888 मध्ये आहोत. ठीक आहे. याच अधिवेशनामध्ये एक मुस्लिम नेते होते, सर सय्यद अहमद खान. तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, सर सय्यद अहमद खान. यांच्याबद्दल दरवर्षी एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो, सर सय्यद अहमद खान. ठीक आहे, यांनी मुसलमानांनी काँग्रेसमध्ये सहभागी होऊ नये म्हणून प्रयत्न सुद्धा केले होते. पहिल्यापासून हा माणूस काँग्रेसला काय करतो, विरोध करतो. त्याने पॅट्रियटिक मुसलमान नावाची संघटना पण स्थापन केली होती. हे आपण डिस्कस केलेलं आहे, बरोबर आहे. याच वर्षी राज्यसेवेचा जर मेन्सचा पेपर बघाल तुम्ही तर पॅट्रियटिक म्हणजे राजभक्त मुसलमान नावाची संघटनेवर प्रश्न आहे. ठीक आहे, बघा. तर मग काय झालं, शेख रजा हुसेन, ही एक लाईन महत्वाची मित्रांनो. हा एक व्यक्ती महत्वाचा आहे, शेख रजा हुसेन. कोण आहे मित्रांनो, शेख रजा हुसेन. ठीक आहे, खान, शेख रजा हुसेन खान याने फतवा काढून राष्ट्रीय काँग्रेसला सुन्नी गटाचा पाठिंबा असल्याचं घोषित केलं. राष्ट्रीय काँग्रेसला कोणाचा पाठिंबा आहे, सुन्नी गटाचा पाठिंबा आहे. आणि काँग्रेसला मुस्लिम लीग विरोध नसल्याचे मतही, मुसलमानांचा विरोध नसल्याचे मत त्याने काय केलं, व्यक्त केलं. कोणी, शेख रजा हुसेन खान याने काय सांगितलं, आमचा सुन्नी गटाचा पाठिंबा आहे. कोणाला, काँग्रेसला पाठिंबा आहे. आणि तुम्ही काय करायचं नाही, भारताचे मुसलमान काँग्रेसला विरोध करणार नाहीत. क्लिअर आहे मित्रांनो. इथपर्यंत चालायचं, पुढे इथपर्यंत आपण डिस्कस केलेलं आहे. आता पुढे जाऊया मित्रांनो. पुढे बघा काय झालं. याच अधिवेशनात वायव्य प्रांताचे गव्हर्नर ऑकलँड कॉल्विन याने काँग्रेसच्या अधिवेशनाकरता जागा मिळवू नये असे बरेच प्रयत्न केले होते. ठीक आहे, 1888 मध्ये काय झालं होतं, वायव्य प्रांतामध्ये, त्या काळात वायव्य नावाचा प्रांत नव्हता, पुढे नंतर तयार झालाय वायव्य प्रांत. वायव्य होता, सरहद प्रांत नव्हता. ओके, ठीक आहे. वायव्य प्रांतामध्ये गव्हर्नर ऑकलँड कॉल्विन, ठीक आहे, याने काँग्रेसला बरेच प्रयत्न केले की काँग्रेसला काय मिळू नये, जागा मिळू नये म्हणून बरेच प्रयत्न केले होते. कारण की इंग्रज काँग्रेसला काय करू लागले होते, विरोध करू लागले होते. तेव्हा दरभंग्याचा राजा होता.
कोण मित्रांनो? दरभंग्याचा राजा. त्याच वेळेस लक्षात ठेवायचं, दरम्यान दरभंग्याच्या महाराजाने गव्हर्नर जनरलच्या बंगल्यासमोर जागा विकत घेतली आणि अधिवेशनाला काय करी उपस्थित करून दिली. गव्हर्नर अलाहाबाद मध्ये घडलं, बरोबर आहे. गव्हर्नरच्या बंगल्याच्या समोर जागा विकत घेऊन काय घेतली, अधिवेशनाला काय करून दिली, उपस्थित करून दिली. कुठं? 1888 मध्ये. दरभंग्याचा राजा, लक्षात ठेवायचं, दरभंग्याचा राजा. आणि याच 1888 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गोपाळकृष्ण गोखले यांचा राजकारणात काय झाला, प्रवेश झाला. IMP मित्रांनो, गोपाळकृष्ण गोखलेंनी 1888 मध्ये राजकारणात काय घेतला, प्रवेश केला. ठीक आहे. अजून टिळक आले नाही, टिळक पुढे येतील. ठीक आहे. 1888 मध्ये टिळक होते राजकारणामध्ये, पण काँग्रेसमध्ये नव्हते. ठीक आहे मित्रांनो, काँग्रेसमध्ये नव्हते. ठीक आहे. तर गोखलेंनी राजकारणात 1888 मध्ये प्रवेश केला. चालायचं, दरभंग्याच्या राजाने गव्हर्नरच्या बंगल्यासमोर विकत घेतली आणि काँग्रेसला काय करून दिली, उपलब्ध करून दिली. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता इतर घटनात्मक, आता बघा, हा आहे सर सय्यद अहमद खान. ज्याच्यावर दरवर्षी लक्षात ठेवायचं, एक तरी प्रश्न येतो म्हणजे येतो. कोणावरती? सर सय्यद अहमद खान वरती. सर सय्यद अहमद खान वरती दरवर्षी एक तरी प्रश्न येणार म्हणजे येणार. तर याच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं, याच्याबद्दल इतिहासाचा एखादा प्रश्न आला आणि 4 ऑप्शन आहेत आणि एखादा ऑप्शनचं उत्तर तुम्हाला माहित नाही आणि खाली ऑप्शन मध्ये सर सय्यद अहमद खान असेल तर बिंदास टिक करून यायचं. या वर्षी राज्यसेवेला मेन्सला, आता काल परवा पेपर झाला मेन्सचा, तर हाच प्रश्न आलेला आहे. हाच प्रश्न आलेला आहे. सर सय्यद अहमद खान यांनी युनायटेड इंडिया पेट्रियाटिक असोसिएशन नावाची संयुक्त भारतीय राजकीय सभेची काय केली, स्थापना केली होती. यांनी त्याला राजभक्त मुसलमान म्हणतात. पेट्रियाटिक असोसिएशन यांनी राजभक्त मुसलमान. ठीक आहे. पेट्रियाटिक असोसिएशन. ठीक आहे. पेट्रियाटिक यांनी काय, पेट्रियाटिझम म्हणजे काय, राजभक्ती. काय मित्रांनो, देशाची भक्ती. राजभक्त मुसलमान नावाची, मराठीत तिला शुद्ध मराठीत म्हणतात राजभक्त मुसलमान. ठीक आहे. नावाची संघटना आपण काय केली होती, चालू केलेली होती. कोणी चालू केली? सर सय्यद अहमद खान याने. ठीक आहे. आणि याच्याबरोबर एक कोण होतं, सर सय्यद अहमद खान बरोबर ही संघटना चालू करणारा, मला कमेंट करून सांगणार मागचा 1885 चा व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याच्यात याचं उत्तर 100% सापडेल म्हणजे सापडेल. ठीक आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा, राजभक्त मुसलमान या संस्थेच्या स्थापनेमागे प्रमुख उद्देश काँग्रेसच्या प्रचाराला विफल बनवणे आणि जनतेला काँग्रेसपासून दूर ठेवणं होतं. कोणता? राजभक्त मुसलमान या संघटनेचा मुख्य उद्देश काय होता, की काँग्रेसला विरोध करणं, काँग्रेसला भारतीयांना काँग्रेसपासून दूर ठेवणं, हा त्याचा काय होता, उद्देश होता. क्लिअर आहे? बरं, एक्स्ट्रा टॉपिक लिहित जाऊ नका. मी 2दा व्हिडिओ बघा, प्रत्येक इयर वाईज आपण करत आहोत, सालाप्रमाणे आपण करत आहोत. त्याची PDF मी चॅट बॉक्स मध्ये टाकून देईल, डाउनलोड करायची, प्रिंट मारून ठेवायची आहे. 1950 पर्यंत आपण जाणार आहोत, असं प्रत्येक वर्षावाईज. ठीक आहे. एकेका वर्षानुसार आपण 50 पर्यंत जाणार आहोत. चला मित्रांनो पुढे जाऊया. ठीक आहे. आता इतरांमध्ये महत्वाचं काय, 1888 मध्ये महत्वाचं काय, 1888 पासून ते 1894 पर्यंत, 1888 तर 1894 पर्यंत भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड लॅन्सडाऊन हा आला. मी पुन्हा एकदा सर्व गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरायांची काय लिहून देईल, यादी लिहून देईल. पुढे शेवटचं चॅप्टर असेल आपलं ते इयर वाईज लिहून देईल. 1888 ते 1894 या काळामध्ये भारताचा व्हाईसराय किंवा गव्हर्नर जनरल कोण झाला, लॉर्ड लॅन्सडाऊन. कोण आला? लॉर्ड लॅन्सडाऊन. हा लॅन्सडाऊन अप्पा आहे मित्रांनो, लॅन्सडाऊन आला. आणि याच्याच काळामध्ये दुसरा फॅक्टरी ऍक्ट आला होता. आपण पुढे शिकणार आहोत दुसरा फॅक्टरी ऍक्ट, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. दुसरा फॅक्टरी ऍक्ट संमत करण्यामध्ये किंवा त्याच्यामधील उणिवा दूर करण्यामध्ये यांचं लोखंडेंचं काय योगदान आहे ते पण आपण पुढे काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. चला मित्रांनो, लॅन्सडाऊन लक्षात ठेवायचं फक्त 1888 ते 1894 पर्यंत आला. भारताने अफगाणिस्तानाची सीमा निश्चित करण्यात आली. ठीक आहे. भारताची अफगाणिस्तानाची काय करण्यात आली, सीमा निश्चित करण्यात आली. ठीक आहे. लक्षात ठेवायचंय. ऍक्च्युली 1888 मध्ये नाही घडलेली, 1891 मध्ये घडलेली आहे, पण लॅन्सडाऊनने केलेली आहे. ठीक आहे. 1891 मध्ये भारत आणि अफगाणिस्तानाची सीमा निश्चित करण्यात आली. तिचं नाव काय मित्रांनो, भारत अफगाणिस्तानच्या सीमेचं नाव काय आहे, ड्युरांड सीमारेषा आहे. कोणती आहे मित्रांनो, ड्युरांड सीमारेषा आहे. ठीक आहे. हिंदकुश पर्वतेवर. ठीक आहे. आज भारत अफगाणिस्तान पण आहे आणि भारत पाकिस्तान पण आहे. ड्युरांड सीमारेषा, भारत पाकिस्तान म्हणण्यापेक्षा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. ठीक आहे. तिथं पण वाद चालू आहे मित्रांनो, तिथं पण काय चालू आहे, वाद चालू आहे अफगाणिस्तानचा. ठीक आहे. चला पुढे जाऊया. ही ड्युरांड सीमारेषा आहे मित्रांनो, 1891 साली आली. ठीक आहे. लॅन्सडाऊनने देखील त्याच्या कार्यकाळात दडपणशाहीचा उच्चांक गाठला होता. त्याने भारतीयांना, लोकांना सरकारी नोकरीत सामावून घेण्यास काय केला होता, नकार दिलेला होता. भारतीयांना नोकरी द्यायची नाही असं कोणाचं म्हणणं होतं, लॅन्सडाऊनचं म्हणणं होतं. कोणाचं म्हणणं होतं, लॅन्सडाऊन. लॅन्सडाऊन.
ऍक्च्युली हा ना डाऊन नावाचा एक भूगोलामध्ये प्रदेश आहे. आपण शिकणार आहोत. लॅन्सडाऊन नावाचा जिओग्राफीमध्ये एक प्रदेश आहे. ठीक आहे, ऑस्ट्रेलियामध्ये. आपण जेव्हा वर्ल्ड जिओग्राफी शिकणार आहोत, वर्ल्ड जिओग्राफी शिकणार आहोत, तेव्हा ऑस्ट्रेलियाचं ग्रेट डिवाइडिंग रेंज ही जी एक पर्वतरांग आहे आणि त्यांचं जे वाळवंट आहे, पठारी वाळवंट, त्याला व्हिक्टोरिया डेझर्ट म्हणतात. व्हिक्टोरिया डेझर्ट आणि ग्रेट डिवाइडिंग रेंज यांच्या मधला जो खालचा एरिया आहे त्याला आपण लँड डाऊन्स म्हणतात. ठीक आहे, जिओग्राफी मध्ये आपण ते शिकूया. थोडंसं मिळतं जुळतं लक्षात ठेवा. काय असतं माहितीये का, जेव्हा तुम्ही अभ्यास करतात ना त्यावेळेस तुम्हाला ह्या कन्सेप्टवरती काम करता आलं पाहिजे मित्रांनो. काय काम करता आलं पाहिजे माहितीये का, तुम्हाला गाडीचा एखादा नंबर प्लेट समजला तर आपल्या अभ्यासात तो नंबरचा सालमध्ये काय काय घडलं हे आपल्या मेमोराईज झालं पाहिजे. एखाद्या दुकानाचं नाव आहे, एखादं ऐतिहासिक स्थळ आलं, गाव आलं, तर त्या गावामध्ये इतिहासाची, जिओग्राफीशी, पॉलिटिक्सशी काय संबंध आहे ते आपल्याला पटापट पटापट काय झालं पाहिजे, क्लिक झालं पाहिजे. हे रिवाइजची एक टेक्निक्स आहे मित्रांनो. रिवाइजची काय एक टेक्निक्स आहे, ही एक फॉलो करता आली पाहिजे. एक सब्जेक्ट दुसऱ्या सब्जेक्टशी काय करता आला पाहिजे, लिंक करता आला पाहिजे. लागेल, मला मान्य मित्रांनो, या गोष्टीला थोडासा वेळ लागतो, पण या गोष्टीला जेव्हा वेळ लागतो त्यावेळेस तुमच्या ऑटोमॅटिकली एक गोष्ट लक्षात राहायला सुरुवात होते आणि इंटरलिंक, सब्जेक्ट इंटरलिंक व्हायला काय होते, सुरुवात होते. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे जाऊया आपण. तर मग भारत अफगाणिस्तान सीमा निश्चित करण्यात आली. ठीक आहे, आणि ड्युरॅन्ड सीमारेषा आहे, लॅन्सडाऊनने केली होती. लॅन्सडाऊनला एक जॉग्राफिकल प्रदेश आहे, मी एक्स्ट्रा भूगोलाची इन्फॉर्मेशन सांगून दिली ऑस्ट्रेलियामध्ये. ठीक आहे, आणि त्याने दडपणशाहीचा उच्चांक गाठला, भारताला नोकरी नाही द्यायची असं त्याने निर्धारच करून आलेला होता. कोण, लॅन्सडाऊन आप्पा. चला पुढे जाऊया, पुढचा क्वेश्चन घेऊया, पुढची लाईन. आता पुढचं एक साल महत्वाचं आहे मित्रांनो, पुढचं साल महत्वाचं आहे 1889. 1889. ठीक आहे, याच वर्षी एक सर्वात महत्वाचं म्हणजे याच वर्षी पंडित नेहरूंचा जन्म आहे. 1889 ला कोणाचा जन्म आहे मित्रांनो, पंडित नेहरूंचा काय जन्म, पंडित नेहरूंचा काय जन्म. ठीक आहे, 1889. ठीक आहे मित्रांनो, क्लिअर आहे. पंडित नेहरूंचा काय जन्म आहे. ठीक आहे, 1889 ला. आणि याच वर्षी काँग्रेसचं अधिवेशन कुठे भरलं, बॉम्बेला भरलं. 1889 ला काँग्रेसचं अधिवेशन कुठे भरलं, बॉम्बेला भरलं. आणि विल्यम एडनबर्ग काँग्रेसचा काय होता, अध्यक्ष होता. हा व्यक्ती दोनदा काँग्रेसचा अध्यक्ष राहून गेलेला आहे. IMP आहे मित्रांनो. दुसरा इंग्रज व्यक्ती जॉर्ज युले 1888, विल्यम एडनबर्ग 1889. बरोबर आहे. तर हा व्यक्ती दोनदा काँग्रेसचा अध्यक्ष राहून गेलाय. पुढे आपण अजून शिकणार आहोत विल्यम एडनबर्ग बद्दल. ठीक आहे, तर विल्यम एडनबर्ग काँग्रेसच्या स्थापनेमध्ये पण याचं महत्वपूर्ण योगदान होतं. म्हणजे ज्या दिवशी काँग्रेसची स्थापना झाली त्या दिवशी पण हा व्यक्ती उपस्थित होता. कोण, विल्यम एडनबर्ग. पुढे काँग्रेसची एक शाखा लंडनला चालू होईल, आपण शिकणार आहोत. काँग्रेसची एक ब्रांच कुठे चालू होणार आहे, लंडनला चालू होणार आहे. लंडनच्या ब्रांचचा अध्यक्ष पण हाच राहील. कोण, विल्यम एडनबर्ग. काँग्रेसच्या लंडनच्या ब्रांचचा अध्यक्ष पण कोण राहणार आहे, विल्यम एडनबर्ग राहणार आहे. ठीक आहे मित्रांनो, समजलं इथपर्यंत. तर विल्यम एडनबर्ग लक्षात ठेवायचं. 1889 पुन्हा काँग्रेसचं अधिवेशन बॉम्बेला झालं. आता तुम्हाला हे पहिले 4-5 काँग्रेसची अधिवेशन आणि त्यांचे अध्यक्ष तरी पाठ असली पाहिजे, पाठ असली पाहिजे. बघा आता एक कन्सेप्ट डोक्यात लागा. 1885 परत एकदा व्यवस्थित लिहून घ्या. 1885 कलकत्त्याला झालं. 1885 कलकत्त्याला झालं. 1885 कलकत्ता का लिहितोय प्रव्या, ओके, मुंबई. कुठे झालं मित्रांनो, मुंबई. आणि मुंबईत झाल्यानंतर ओमेशचंद्र बॅनर्जी काय झाले, अध्यक्ष. हिंदू नाहीत, ख्रिश्चन आहेत. बरोबर आहे. तर दुसरं 1886 कलकत्त्याला झालं. कलकत्त्याला झालं. कलकत्ताचं जुनं नाव माहिती आहे तुम्हाला, गोविंदपूर आहे. दादाबाई नौरोजी अध्यक्ष झाले. दादाबाई नौरोजी झाले. तिसरं 1887 मित्रांनो मद्रासला झालं. मद्रासचं झालं. ठीक आहे, बद्रुद्दीन तय्यबजी काँग्रेसचे अध्यक्ष होते. ठीक आहे, मुसलमान तय्यबजी. बरोबर आहे. 1888 मध्ये जर तुम्ही बघाल तर अलाहाबादला झालं. अलाहाबादला या जोड्या लावण्यासाठी पुन्हा येतं. अलाहाबादला झालं. युले आप्पा, जॉर्ज युले अध्यक्ष होता. आणि 1889 पुन्हा एकदा काँग्रेसचं अधिवेशन कुठे झालं मित्रांनो, काँग्रेसचं अधिवेशन कुठे झालं, 1889 काँग्रेसचं अधिवेशन कुठे झालं, मुंबईत झालं. ठीक आहे, आणि विल्यम एडनबर्ग काँग्रेसचा काय होता, काँग्रेसचा काय होता, अध्यक्ष होता. तर ह्या जोड्या लावण्यासाठी पुन्हा तुम्हाला काय केलं जातं, विचारलं जातं. काँग्रेसच्या जोड्या लावण्यासाठी पुन्हा विचारलं जातं. ठीक आहे मित्रांनो. सो 1889 विल्यम एडनबर्ग. ठीक आहे, विल्यम एडनबर्ग काय झाला, अध्यक्ष झाला. बघा या अधिवेशनात पहिल्यांदा स्त्रियांनी उपस्थित राहिल्या. या अधिवेशनात पहिल्यांदा कोणी उपस्थित राहिल्या, स्त्रिया उपस्थित राहिल्या. 10 स्त्रियांनी भाग घेतला. ठीक आहे, किती स्त्रियांनी भाग घेतला, 10 स्त्रियांनी भाग घेतला. लक्षात ठेवा, या 10 स्त्रिया ज्या होत्या ना, यापैकी 5 स्त्रिया या, ठीक आहे, 5 स्त्रिया आणि 5 स्त्रिया अशा 2 ग्रुप केलेले होते. 5 स्त्रिया ज्या होत्या त्या होत्या रानडे पंडित रमाबाईंच्या शारदा सदनाशी संबंधित. कोणाशी संबंधित होत्या, शारदा सदन. 5 स्त्रिया कशाशी संबंधित होत्या, शारदा सदन. आणि 5 स्त्रिया ज्या होत्या त्या होत्या दारूमुक्ती केंद्रापासून.
दारूमुक्ती केंद्राच्या होत्या. 5 स्त्रिया कशाच्या होत्या मित्रांनो? दारूमुक्ती केंद्राच्या होत्या. मात्र या 10 स्त्रियांपैकी एकाही स्त्रीने काय केलं नाही? भाषण केलं नाही. लक्षात ठेवायचं, भाषण केलं नाही. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये प्रथमतः स्त्रिया उपस्थित होत्या? कोणत्या अधिवेशनामध्ये उपस्थित होत्या? 1889. पहिल्या 5 म्हणजे 85, 86, 87, 88 डायरेक्ट 5व्या अधिवेशनात स्त्रिया उपस्थित होत्या. पहिल्या 4 अधिवेशनामध्ये स्त्रिया नव्हत्या. डायरेक्ट 5व्या अधिवेशनात स्त्रिया आल्या आणि त्या पण 10 स्त्रिया आल्या. 10 पैकी 5 शारदा सदनाच्या होत्या आणि 5 दारूमुक्ती केंद्राच्या होत्या. ऍक्च्युली या दोघं संघटना पंडिता रमाबाईंच्याच आहेत. दोघं संघटनांवर वर्चस्व कोणाचं होतं? पंडिता रमाबाईंचं आहे. ठीक आहे. या 10 स्त्रियांमध्ये कुठल्याही स्त्रीने काय केलं नाही मित्रांनो? भाषण केलं नाही. ही लाईन महत्वाची. काँग्रेसच्या अधिवेशनात काय केलं नाही? भाषण केलं नाही. या 10 स्त्रियांमध्ये महाराष्ट्राच्या 2 महत्वाच्या स्त्रिया होत्या. ठीक आहे. या 10 स्त्रियांमध्ये महाराष्ट्राच्या 2 महत्वाच्या स्त्रिया होत्या. 10 स्त्रियांमध्ये काँग्रेसच्या पहिल्या 5व्या अधिवेशनामध्ये 10 पैकी 2 महाराष्ट्राच्या स्त्रिया. पंडिता रमाबाई पण भाषण केलं नव्हतं पंडिता रमाबाईने. आणि दुसरं म्हणजे काशीबाई कानेटकर. काशीबाई कानेटकर. ठीक आहे. काशीबाई कानेटकर या 2 महत्वाच्या कानेटकर. ठीक आहे. या 2 महत्वाच्या स्त्रिया काँग्रेसच्या 1989च्या अधिवेशनात होत्या. पंडिता रमाबाई, काशीबाई कानेटकर. पंडिता रमाबाई, काशीबाई कानेटकर. क्लिअर आहे? एक्स्ट्रा टॉपिक लक्षात ठेवायचा आहे. एक्स्ट्रा टॉपिक लक्षात ठेवायचा आहे. काही डाऊट, काही शंका असेल तर लेक्चर संपल्यानंतर कॉल करा, काही हरकत नाही. तर मग काँग्रेसचं 1889चं जे काँग्रेसचं अधिवेशन झालं, कुठे झालं मित्रांनो? ते कुठे झालं? मुंबईत झालं. अध्यक्ष कोण होता? विल्यम वेडनबर्न होता. आणि या अधिवेशनामध्ये प्रथमतः किती स्त्रियांनी भाग घेतला? 10 स्त्रियांनी भाग घेतला. त्या 10 स्त्रियांपैकी 5 स्त्रिया या शारदा सदनाशी संबंधित होत्या आणि 5 स्त्रिया या दारूमुक्ती केंद्राशी संबंधित होत्या. आणि या 10 स्त्रियांमध्ये 2 महाराष्ट्रीयन स्त्रिया होत्या. 2 महाराष्ट्रीयन स्त्रिया होत्या. कोणकोणत्या? पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानेटकर. पंडिता रमाबाई, काशीबाई कानेटकर. एक्स्ट्रा टॉपिक लिहून ठेवायचे. मात्र या 10 स्त्रियांपैकी कोणत्याही स्त्रीने काय केलं नव्हतं? भाषण केलं नव्हतं. कुठल्याही स्त्रीने काय केलं नव्हतं मित्रांनो? भाषण केलं नव्हतं. समजतं मला काय म्हणायचंय? चालायचं पुढे. इथपर्यंतचं टॉपिक क्लिअर आहे. 1889 मध्ये आहोत मित्रांनो आपण. मी थोडस बाजूला होऊन जातो. व्यवस्थित एक्स्ट्रा लिहून घेणार आहात तुम्ही. आता पॉज करू नका. पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि पॉज करून लिहून टाकणार आहात. ठीक आहे मित्रांनो. लाईव्ह लेक्चर मध्ये पॉज करण्याचा प्रयत्न करू नका. ऍप्लिकेशनला स्क्रीनशॉट बसणार नाही. स्क्रीनशॉट काढण्याचा पण प्रयत्न करू नका. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता यामध्ये महत्वाचं काय मित्रांनो? यात महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानेटकर इत्यादी महिलांचा समावेश होता. तसेच या अधिवेशनात खास वैशिष्ट्य म्हणजे 1889चं जे अधिवेशन होतं ना मित्रांनो, कोणत्या वर्षाचं सांगतोय मी? 1889चं. कुठे भरलं होतं? मुंबईत. बरोबर आहे. विल्यम वेडनबर्न काय होता? अध्यक्ष होता. IMPI हा डाटा थोडासा महत्वाचा आहे. 1889चं काँग्रेसचं अधिवेशन कुठे भरलं? मुंबईत. अध्यक्ष कोण होता? विल्यम वेडनबर्न. 1889ला जे अधिवेशन भरलं, वैशिष्ट्य म्हणजे 1889च्या अधिवेशनात उपस्थित असलेल्या लोकांची संख्या पण 1889 एवढीच होती. म्हणजे सपोज 2024ला जर भरलं असतं तर 2024 लोक उपस्थित पाहिजे होते. तसं पहिल्यांदा घडलं इतिहासामध्ये. 1889ला अधिवेशन भरलं आणि लोक पण किती उपस्थित होते? 1889च लोक उपस्थित होते या अधिवेशनाला. ज्या वर्षी भरलं त्या वर्षाचा जो आकडा होता तेवढा आकडा एवढेच लोक या अधिवेशनात काय होते? उपस्थित होते. आपण पुढे पंडिता रमाबाई, काशीबाई कानेटकर प्रत्येकाबद्दल शिकणार आहोत डिटेल. पण यांचा कार्यकाळ मागचा आहे. ठीक आहे. तो वेगळा कार्यकाळ आहे. ते वेगळं चॅप्टर आहे. करूया आपण. ठीक आहे. सो लक्षात आलं मित्रांनो? काशीबाई कानेटकर आणि पंडिता रमाबाई उपस्थित होत्या. भाषण केलं नाही. मात्र काय झालं? जेवढे लोक उपस्थित होते तेवढ्या वर्षालाच जेवढे 1889 वर्ष आहे आणि 1889 लोक काय होते? उपस्थित होते. ठीक आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया. पार्लमेंटचे सदस्य. ठीक आहे. म्हणजे त्या काळातला आमदार, खासदार म्हणूया. खासदार, आमदार पण नाही, खासदारच. ठीक आहे. तर या अधिवेशनात ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य असलेला चार्ल्स ब्रेडलॉ यानेही सक्रिय सहभाग काय केला? नोंदवला. ठीक आहे. हा त्या काळातला अमेरिकेचा इंग्लंडचा खासदार आलेला होता आणि त्याच्याच प्रयत्नामुळे, कोणाच्या प्रयत्नामुळे? चार्ल्स ब्रेडलॉच्या प्रयत्नामुळे 1892चा काउन्सिल ऍक्ट काय झाला होता? पास झाला होता. आता हे सर्व कायदे मी एकदम डिटेल करून घेणार आहे. कुठल्या कायद्यामध्ये काय घडलं ते टेन्शन घेऊ नका. बरेच कायदे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पास झालेले आहेत. सर्वांची यादी तुमची पाठ असली पाहिजे. पण 1892चा कायदा पास झालेला आहे. सर्वांची यादी तुमची काय झाली पाहिजे?
पाठ असली पाहिजे. मी सर्व यादी एक टू झेड कव्हर करून देईल. मग 1773 असेल, त्याच्यानंतर 1784 असेल, त्याच्यानंतर 1793 असेल, त्याच्यानंतर 1813 असेल, त्याच्यानंतर 1833 असेल. ठीक आहे मित्रांनो, 1853 असेल, 1858 असेल, त्याच्यानंतर 1861 असेल, 1892 असेल, 1909 मार्लोमिंटो असेल, 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड असेल, 1935 भारत अधिनियमन असेल आणि 1947 ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एवढे कायदे पास झालेले आहेत. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये केवढे कायदे पास झाले आहेत मित्रांनो? एवढे. प्रत्येक कायद्यामध्ये काही ना काही घडलेलं आहे. मग कोणत्या कायद्यामध्ये काय घडलं, कसं घडलं ते आपण पुढे डिटेल शिकणार आहोत. सो त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. 1892 चा कायदा पास झाला होता कोणामुळे? कोणामुळे? ब्रेडलॉ अप्पामुळे. कोणामुळे पास झाला होता? ब्रेडलॉ अप्पामुळे पास झाला होता. ठीक आहे. अप्पा मी एक्स्ट्रा लावून दिलं. ठीक आहे. हा, आता बघा इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो, इम्पॉर्टन्स आहे इतरांमध्ये. 1889 ला काय झालं मित्रांनो? विल्यम वेडनबर्ग काँग्रेसचा अध्यक्ष झालेला होता. विल्यम वेडनबर्ग काँग्रेसचा काय झाला होता? अध्यक्ष झाला होता मित्रांनो. आणि याच विल्यम वेडनबर्गने अध्यक्षाखाली काँग्रेस कमिटीची लंडनला ब्रिटिश कमिटीची स्थापना केली. म्हणजेच काँग्रेसची शाखा लंडनला सुरू झाली 1889 ला. काँग्रेसची शाखा ब्रांच कुठे सुरू झाली? लंडनला सुरू झाली. कुठे सुरू झाली मित्रांनो? लंडनला. ठीक आहे. काँग्रेस कमिटीची ब्रिटिश कमिटी म्हणून कुठे लंडनला सुरू झाली. आणि या ब्रिटिश कमिटीचे अध्यक्षपद कोणाकडे होतं? विल्यम वेडनबर्गकडे होतं. ठीक आहे. या काँग्रेस कमिटीच्या शाखेचा अध्यक्ष कोण होता? स्वतः इंग्लंडमध्ये कोण होता? विल्यम वेडनबर्ग होता. तोच भारतामध्ये काँग्रेसचं जे मुंबईत अधिवेशन झालं त्याचा पण काय होता? अध्यक्ष होता. आणि जे लंडन ब्रांचचा सरचिटणीस कोण होता? डिग्बी होता. कोण होता मित्रांनो? डिग्बी होता. लंडन ब्रांच काँग्रेसची जी लंडन येथे ब्रांच होती तिचा अध्यक्ष, तिचा सरचिटणीस, हे दोन नावं लक्षात ठेवायचे. तिचा अध्यक्ष, तिचा सरचिटणीस, ही दोन नावं काय करायची मित्रांनो? लक्षात ठेवायची आहेत. क्लिअर आहे? काही डाऊट नाही. 1889 मध्ये आहोत आपण. कोणत्या वर्षी आहोत मित्रांनो? 1889 मध्ये आहोत. एक एक वर्ष डिटेल आपण काय करत आहोत? कव्हर करत आहोत. ठीक आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया. मित्रांनो. ठीक आहे. बघा त्यानंतर काय झालं? या मवाळ नेत्यांनी आपली बाजू तसेच भारतीयांच्या तक्रारी ब्रिटिश जनतेपुढे मांडण्यासाठी काँग्रेसची ब्रिटिश समिती लंडन येथे स्थापन केली. मवाळांचं काय म्हणणं होतं की आपण जर लंडनला शाखा चालू केली तर तिथल्या लोकांना आपल्या भावना, आपले प्रॉब्लेम सांगू शकता येतील, इझिली सांगू शकता येतील. म्हणून त्यांनी खास करून एक ब्रांच कुठे चालू केली? लंडनला चालू केली. पुढे त्याचा उद्देश होता दुसरं. तसेच या मागील उद्देश हा पण होता की राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कुठे भरवायचंय? लंडनला घ्यायचंय. ठीक आहे. काँग्रेसचा उद्देश काय होता? राष्ट्रीय अधिवेशन कुठे भरवायचंय? काँग्रेसचं लंडनला घ्यायचंय. प्रत्येक वर्षी भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये होत होतं. जी यादी आपण बघत आहोत. त्याचं एक अधिवेशन कुठे घ्यावं? लंडन येथे भरवण्यात यावं असाही त्याचा उद्देश होता. मात्र आजपर्यंत काँग्रेसचं एकही अधिवेशन लंडनला झालेलं नाही. काँग्रेसचं कुठलंही अधिवेशन लंडनला झालं नाही. एक होणार होतं पण ते कॅन्सल झालं होतं इलेक्शनमुळे. पुढे आपण शिकणार आहोत. डोंट वरी. ठीक आहे. सो काँग्रेसची जी ब्रांच होती लंडनला चालू करण्यामागचा उद्देश काय होता? दोन उद्देश होते. एक म्हणजे भारतीयांचे प्रॉब्लेम लंडनला काँग्रेसची स्थापना झाली तर तिथल्या लोकांना पटकन सांगता येतील. आणि दुसरं, कधीतरी भविष्यात काँग्रेसचं अधिवेशन आपण लंडनला भरू, फिरायला जाऊ. क्लिअर आहे? मात्र कधीही काँग्रेसचं अधिवेशन कुठे झालं नाही? लंडनला झालं नाही. कुठं लंडनला झालं नाही. चला मित्रांनो पुढे जाऊया. पुढचं महत्वाचं बघा. त्यानंतर या कमिटी मार्फत इंडिया नावाचं मॅगझिन सुद्धा सुरू करण्यात आलेलं होतं. काँग्रेसची जी लंडन ब्रांच होती, लक्षात ठेवायचं मित्रांनो. काँग्रेसची जी लंडन ब्रांच होती तिने कोणतं मॅगझिन चालू केलं होतं? कोणतं मासिक चालू केलं होतं? इंडिया मासिक चालू केलं होतं. आता बऱ्याच जणांचा इंडिया आणि भारतवरनं वाद चालू आहे. काही लोक इंडियाचा लॉंग फॉर्म पण लावतात, इंडिपेंडेंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट. असं काही चुकीचं आहे बरं का. मला 2-4 जणांनी सांगितलं हा पण लॉंग फॉर्म आहे का? म्हणजे बऱ्याच दिवसापासून आमचा वाद होता. मी जेव्हा अभ्यास करायचो ना त्या वर्षी पोरांनी हा लॉंग फॉर्म एकाने सांगितला होता मला. सर म्हणे प्रवीण असा काही लॉंग फॉर्म असतो का? इंडिपेंडेंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट असं काही लॉंग फॉर्म नाहीये. ठीक आहे. चला, इंडिया नावाचं मॅगझिन पण काय केलं होतं? सुरू केलेलं होतं. आणि काँग्रेसच्या प्रयत्नामुळे लवकरच 1892 कायदा पास करण्यात आला. त्या कायद्यामध्ये काय काय गोष्टी होत्या ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. सर्व कायदे एकत्र घेणार आहोत. काँग्रेसच्याच प्रयत्नामुळे ब्रिटिश सरकारने 1892 कायदा पास केला. कायद्यात काय होतं ते नंतर शिकणार आहोत. ठीक आहे. क्लिअर आहे मित्रांनो इथपर्यंत? चलो पुढचं साल घेऊया. सामाजिक म्हणजेच काय? 1889 लाच
ठीक आहे. पंडित रमाबाईंनी आर्य महिला समाजाची काय केली, स्थापना केली. पंडित रमाबाई एक सेपरेट चॅप्टर आपल्याला शिकायचंय. महत्वाची महिला आहे. आर्य महिला समाजाची काय केली, स्थापना केली. कोणी स्थापना केली बघा, पंडिता रमाबाईंनी स्थापना केली. स्थापन करते कोण आहेत, लक्ष्मीबाई, थोडक्यात पंडिता रमाबाई. ठीक आहे. आता पंडिता रमाबाईंबद्दल एकदम डिटेल शिकायचे. डॉक्टर करायला गेली होती अमेरिकेत, इंग्लंडमध्ये. ठीक आहे. कानाचा प्रॉब्लेम होता म्हणून डॉक्टर नव्हता, टीचर झाली. भारताच्या पहिल्या डॉक्टरच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. बरंच कांड केलेत. खूप चांगलं काम केलेलं आहे. ठीक आहे. आर्य महिला समाजाची स्थापना केली 1889. आणि आर्य महिला समाजाचा महत्वाचा उद्देश काय होता, आर्य महिला समाजाचा महत्वाचा उद्देश काय होता, बालविवाह थांबवणे, करणे नाही. विवाह पुनर्विवाह बंदी सारख्या घातक चालती दृष्ट रूढीपासून समाजाला काय करणं, मुक्त. विधवा पुनर्विवाह झाला पाहिजे. स्त्रियांच्या विशेषतः विधवांच्या सर्वांगीण उद्धारासाठी समर्पित भावनाने कार्यरत राहिल्या महाराष्ट्राची विदुषी अशी त्यांची काय ओळख आहे. बरेच समाज चालू केलेत. आर्य समाज, ठीक आहे. आर्य महिला समाज असेल, समाज म्हटलं दोनच, बरेच सदन कोणी चालू केलेले आहेत, पंडिता रमाबाईंनी चालू केले. 4 सदन आहेत. जोड्या लावण्यासाठी येतं. पुढे पंडिता रमाबाई जेव्हा शिकतील सर्व सदनांच्या जोड्या लिहून देईल. ठीक आहे. शारदा सदन, बरतानी सदन, ठीक आहे. बरेच सदन आहेत. त्याच्यात 2च सदन आहेत फक्त ज्यात पंडिता रमाबाईच्या नाही आहेत. एक जर बघाल तर रानडेंच्या पत्नी, ठीक आहे, रमाबाई रानडेंची आहे, आणि दुसरी यांची मुलगी, ठीक आहे, मेरीचा आहे. पुढे बघूया आपण. चला. तर मग एवढं लक्षात ठेवायचंय, आर्य महिला समाजाची स्थापना 1889. आपण 1889 सालामध्ये आहोत. त्याच वेळेस आपण डिस्कस करूया तेवढं फक्त. ठीक आहे. मुस्लिम धर्मगुरूंचे आव्हान, रशीद अहमद गंगोही या मुस्लिम धर्मगुरूंच्या ब्रिटिशांच्या विरोधात मुसलमानांनी हिंदूंशी हात मिळवणी करून पुढे जावं असं आव्हान आपल्या मुस्लिम धर्म बांधवांना केलं. रशीद अहमद गंगोही हे नाव खूप महत्वाचं आहे. रशीद अहमद गंगोही यांनी एक समाज चालू केला होता. मुस्लिम धर्म सुधारणा जेव्हा शिकणार आहोत आपण तेव्हा यांनी चालू केलेली एक, रशीद अहमद गंगोही यांनी एक संघटना चालू केली होती. ती संघटना आपण पुढे शिकणार आहोत. माहित असेल तर मला कमेंट करून सांगणार आहात, रशीद अहमद गंगोही यांनी कोणती संघटना चालू केलेली होती. ठीक आहे. यांनी भारतीयांना काय सांगितलं, यांनी भारतीय मुसलमानांना काय सांगितलं, जर हिंदूंची हात मिळवणी करून पुढे जा तरच तुम्ही ब्रिटिशांच्या विरोधात काय करू शकतात, काम करू शकतात. असं कोणाचं म्हणणं होतं, रशीद अहमद गंगोही यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. चला पुढे जाऊया. 1890. पुढचं नाव काय, पुढचं साल काय मित्रांनो, शेवटचं साल आजसाठी. मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचं वर्ष बघणार आहोत 1891 पासून. ठीक आहे. 1890 काँग्रेसचं अधिवेशन कलकत्ता येथे भरलं. पुन्हा कलकत्ता येथे भरलं. फिरोजशाह मेहता काँग्रेसचे काय होते, अध्यक्ष होते. कोण अध्यक्ष होते मित्रांनो, फिरोजशाह मेहता काँग्रेसचे काय होते, अध्यक्ष होते 1890 या साली. ठीक आहे. बघा मग 1890 मध्ये अजून काय महत्वाचं घडलं, आणि कादंबरी गांगुली नाव महत्वाचं आहे, कादंबरी गांगुली. ठीक आहे. कादंबरी गांगुली यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये महिलेने भाग घेतला आणि अधिवेशनाला काय केलं, संबोधित केलं. लाईन महत्वाची. 1889 मध्ये पंडित रमाबाई, काशीबाई कानेटकर सारख्या 10 महिला गेल्या होत्या, पण कुठल्याही महिलेने भाषण केलं नव्हतं. तो काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये प्रथमतः भाषण करणारी महिला कोण आहे मित्रांनो, महिला कोण आहे भाषण करणारी, कादंबरी गांगुली. कादंबरी गांगुली कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीधर महिला आहेत. या कलकत्ता विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट महिला आहेत, आणि ही महिलाने प्रथमतः काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये भाषण केलेलं आहे. पंडित रमाबाई उपस्थित होत्या 89 मध्ये, पण भाषण केलं नव्हतं. काशीबाई कानेटकर पण उपस्थित होत्या. 10 महिला उपस्थित होत्या तिकडे 89 मध्ये, पण भाग केलं नव्हतं. 90 मध्ये पहिल्यांदा काय केलं गेलं, पुढच्या वर्षी म्हणजे 1890 मध्ये काय घेतलं, काँग्रेसमध्ये या काँग्रेसच्या अधिवेशनात काय घेतलं, भाषण केलं. कोणी, कादंबरी गांगुली. कोण नाव महत्वाचं आहे मित्रांनो, कादंबरी गांगुली. आणि टिळकांचा प्रवेश झाला, टिळकांचा काँग्रेसमध्ये काय झाला, प्रवेश झाला 1890 साली. 88 ला कोण आलं होतं, गोखले. 89 ला कोण आलं, टिळक. दोघं एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. ठीक आहे. चालायचं पुढे. 1890 मध्ये कोण आलं मित्रांनो, टिळक आले. 1890 मध्ये कोण आलं, काँग्रेसमध्ये टिळक आले. त्याच्या आधी त्यांचं मोठं समाजकार्य आहे, समाजकार्य म्हणण्यापेक्षा राजकारण आहे. ठीक आहे. चलो बघा, यावेळेस सर्वप्रथम काँग्रेस पक्षाची घटना बनवण्यासाठी मागणी टिळकांनी केली. आल्या बब्बर शेरने आपलं काम चालू केलं. काँग्रेसमध्ये काय असावी, घटना असावी, स्वतःची कायदे असावेत असं सांगितलं. कोणी, टिळकांनी. आणि 1890 मध्ये इंडिया नावाचं वृत्तपत्र, इंग्रजी वृत्तपत्र मुंबईत सुरू झालं. ठीक आहे. फिरोजशाह मेहतांनी चालू केलेलं आहे, मी चुकीचा नसेल तर. ठीक आहे. इंडिया नावाचं काय सुरू झालं, फिरोजशाह मेहताने वर्तमानपत्र चालू केलेलं आहे मुंबईत 1890. हे नाव महत्वाचं. इंडिया नावाचं मॅगझिन पण एकदा लंडनला सुरू झालेलं आहे, मासिक. ते वेगळं. हे इंडिया नावाचं मुंबईत वर्तमानपत्र सुरू झालेलं आहे. ठीक आहे. इंग्रजीमध्ये. ठीक आहे. आणि सॉरी, हे जे इंडिया नावाचं जे वर्तमानपत्र होतं ना मित्रांनो,
ते होतं दादाभाई नौरोजींचं. फिरोजशाह मेहतानी कोणाचं होतं? दादाभाई नौरोजींचं. इंडिया नावाचं जे मुंबईत वर्तमानपत्र सुरू झालं ते कोणाचं होतं? दादाभाई नौरोजींचं. ठीक आहे. ब्रिटिश कमिटीने इंडिया नावाचं मासिक सुरू केलं होतं, हे पण आपण डिस्कस केलं. आता याच वर्षी 1890 मध्ये औद्योगिक परिषदेची स्थापना केली. IMPA याच वर्षी हा पण क्वेश्चन विचारून झालेला आहे. हा पण क्वेश्चन बऱ्याचदा विचारून झालेला आहे. मी मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजे 2012 पासून ते 2023 पर्यंतच्या उकळून पिलेलो आहे. सर्व प्रश्नपत्रिका काय केलं मित्रांनो? उकळून पिलेलो आहे. तर मग मला 100% माहिती हा क्वेश्चन जमीन तुम्ही 4 वेळा येऊन गेलेला आहे. किती वेळा येऊन गेलेला आहे? 4 वेळा येऊन गेला आहे. या वर्षी 2023च्या राज्यसेवेच्या मेन्स मध्ये सुद्धा GS1 मध्ये हा प्रश्न आलेला आहे रानडेंचा. ठीक आहे. काँग्रेसची औद्योगिक परिषद औद्योगिक परिषद काय आलेलं आहे मित्रांनो? औद्योगिक परिषद. ठीक आहे. समजते मला काय म्हणायचंय? मग हा काँग्रेसची औद्योगिक परिषद काँग्रेसची झाली. औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी केली. न्यायमूर्ती लिहायचं होतं त्यांना, टाईप करताना मिस्टेक झाली. कोणी केलेली आहे? रानडेंनी केलेली आहे. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत 1890. ठीक आहे. आता साल टाकून ठेवायचे 1891. 1891 ला एक महत्वाचे बब्बर शेठ जन्माला येतील. ठीक आहे. BR आंबेडकर जन्माला येतील. मग 1891 पासून आपण पुढे कसं कसं होत गेलं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत मित्रांनो? डिस्कशन करणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ रिपीट करा, त्याच्या नोट्स काढा. याची PDF मी आपल्या ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्सला टाकून देईल. तिथून डाउनलोड करा, प्रिंट करा, प्रॉपर वेने करा. ठीक आहे. आपण 1950 पर्यंत जाणार आहोत. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.